हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे कार्बनी संयुगे. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कार्बन अणूंच्या शाखीय शृंखला, सरळ शृंखला आणि वलये याची विविध उदाहरणे पाहिली होती. मग या शाखीय शृंखला, सरळ शृंखला आणि वलये ही संपृक्त हायड्रोकार्बन देखील असू शकतात आणि ती असंपृक्त हायड्रोकार्बन देखील असू शकतात. पुन्हा पुन्हा सांगतेय, संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन एकेरी बंध, असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन दुहेरी बंध आणि कार्बन कार्बन तिहेरी बंध. त्यांना काय म्हटलं जातं तर असंपृक्त हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन, तर असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन दुहेरी बंध असेल तर अल्कीन आणि कार्बन कार्बन तिहेरी बंध असेल तर अल्काइन. ओके, अशा पद्धतीने ते असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सपोज जर का आपण अल्केनमध्ये 10 हायड्रोजन लिहित असू, सपोज C4H10 हे झालं अल्केन, तर आपण अल्काइनमध्ये काय करणार आहोत, यातले 2 हायड्रोजन अजून कमी करणार. ओके, म्हणजे आपण कसं करणार, C4H8 याला म्हणायचं अल्कीन आणि अल्काइनमध्ये लिहिताना आणखीन अल्कीनमधले 2 हायड्रोजन आणि अल्काइनमधले 4 हायड्रोजन, म्हणजे ॲक्च्युली करताना 2च कमी करणार आहे आपण. सो इथं कसं येणार, C4H6 याला म्हणायचं अल्काइन. ओके, अशा पद्धतीने येतं. याला म्हणायचं संपृक्त हायड्रोकार्बन आणि या दोघांना म्हणायचं असंपृक्त हायड्रोकार्बन. इथं अल्कीनमध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध, अल्काइनमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध, तर अल्केनमध्ये फक्त कार्बन कार्बन एकेरी बंधच येतो, हे विसरायचं नाही. आता पहा, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ज्या पॉईंटवरती येऊन थांबलं होतं, कंटिन्यू करणार होते तिथंच, पण तुमच्या डोक्यावरून गेलं असतं, लक्षात नसतं आलं. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो कोणता पॉईंट पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे क्रियात्मक गट. आता क्रियात्मक गट म्हणजे काय, तर हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन तर जी कार्बनी संयुगे 2च मूलद्रव्यांनी बनलेली असतात, एक म्हणजे कार्बन आणि दुसरा म्हणजे हायड्रोजन, त्यांना आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. ओके, कधी कधी काय होतं, हा जो कार्बन आहे हा हायड्रोजनच्या ऐवजी हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशा इतर मूलद्रव्यांबरोबर देखील काय करतो, बंध तयार करतो. म्हणजे त्याच्यापासून आता बंध तयार केल्यामुळे काय होणार आहे, त्यापासून आणखीन वेगवेगळ्या पद्धतीची आणखी निरनिराळी संयुग तयार होणार आहे. सपोज कार्बन हा जो आहे हा हायड्रोजन बरोबर त्यानं बंध केला तर आपल्याला सगळे हायड्रोकार्बन मिळू शकतात. कार्बनने समजा नायट्रोजन बरोबर बंध तयार केला तर आपल्याला सगळे जे मिळतात ते अमाइन्स मिळतात, नायट्राइट्स मिळतात, ती कार्बनी संयुगे मिळतात. समजा कार्बनने ऑक्सिजन बरोबर बंध तयार केला, ओके, तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची संयुगे मिळतात. कार्बन डायऑक्साईड मिळतं, मोनॉक्साईड मिळतं, कार्बन ट्रायऑक्साईड मिळतं, अशी वेगवेगळ्या पद्धतीची संयुगे मिळतात. समजा या कार्बनने सल्फर बरोबर बंध तयार केला आणि त्यापासून वेगवेगळी आणखी संयुग तयार होणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं जो काही मेन हायड्रोकार्बनमधला असणारा हायड्रोजन आहे, या हायड्रोजनचं प्रतियोजन होतं बाळांनो. काय होतं, प्रतियोजन म्हणजे होतं आणि त्यातला एक हायड्रोजन हा काढून टाकला जातो. तो एक हायड्रोजन काढून टाकल्यामुळे काय होतं, तिथं अल्काइल ग्रुप तयार होतो. कोणता ग्रुप तयार होतो, कोणता गट तयार होतो, तर अल्काइल ग्रुप होतं. काय ते तुम्हाला सांगते. पहा, उदाहरणार्थ मी या ठिकाणी आपण जो आजचा पॉईंट बघणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे क्रियात्मक गट. ओके, काय पॉईंटचं नाव आहे, क्रियात्मक गट. क्रियात्मक गट यालाच इंग्लिशमध्ये फंक्शनल ग्रुप असं देखील म्हणतात. ओके, क्रियात्मक गट याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फंक्शनल ग्रुप म्हणतात. आता मी काय म्हटलं, तर मेन अल्केन जे आहेत, उदाहरणार्थ हा आहे मिथेन, हा आहे C2H6 किंवा हा लिहिताना मी असा लिहिते CH3, हा इथेन लिहिला मी. त्याच्यानंतर मी प्रोपेन लिहिते CH3, CH2 आणि CH3. ओके, असे 3 मी उदाहरणं लिहिली. आता याच्यामध्ये काय होतं, एक हायड्रोजन आपण जर का रिमूव्ह केला, काढून टाकला आणि त्याच्या जागी दुसरं एखादा मूलद्रव्य आलं तर म्हणजेच काय झालं, त्या हायड्रोजनचं प्रतियोजन झालं, त्याची जागा दुसऱ्याने घेतली, त्याला इंग्लिशमध्ये सबस्टिट्यूशन असं म्हणतात. पहा काय होणार आहे, तो हायड्रोजन निघून गेल्यामुळं जो काही ग्रुप शिल्लक राहतो
जो काही गट शिल्लक राहतो त्या गटाला काय म्हटलं जातं, अल्काईल गट असं म्हटलं जातं. आणि त्या अल्काईल गटाला आणखी दुसरे जर का कोणते विषम अणू जर का अटॅच झाले तर त्या पर्टिक्युलर त्या संयुगाला एक विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. मग हा जो काही विषम अणू आहे किंवा हा विषम अणूंचा जो गट आहे, विषम अणुगट आहे, याला काय म्हटलं जातं तर क्रियात्मक गट असं म्हटलं जातं, की ज्याच्यामुळं ते जे काही संयुग तयार झालेलं आहे याला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. कसं ते सांगते पहा. या ठिकाणी हा मिथेन आहे, हा मिथेन मी असा लिहिला CH3H, इथं CH4 आहे, CH4 आहे, इथं CH3 घेतले, हा एक H, फक्त एक वेगळा लिहिला आहे H. ओके. आणि मग हा जो काही तयार झालेला आहे याला म्हणतात अल्काईल गट. याला काय म्हणतात, अल्काईल गट. ओके. याला काय म्हटलं जातं, अल्काईल गट. आता त्याचं नाव आहे ते मी तुम्हाला सांगते. याला म्हणायचं मिथेन. हा जर का मी हाईड केला, हा अख्खाच्या अख्खा, आता पण याला मी मिथेनच म्हणणार. जर का मी हा रिमूव्ह केला किंवा काढून टाकला तर याला म्हणायचं मिथाईल. काय म्हणायचं याला, मिथाईल. लक्षात येते. आता पहा, सपोज मी हे लिहिलं CH3 आहे ना, मग काय करू, CH2 आणि H लिहिलं आहे, असंच लिहिलं. याला म्हणायचं इथेन. ओके. हा काय झाला, अख्खा इथेन झाला. जर का मी हा हायड्रोजन लपवला आणि हा जो राहिलेला आहे CH3 CH2 याला म्हणायचं इथाईल. याला काय म्हणायचं, इथाईल. ओके. समजा आता पहा, हा समजा जर का हा जो ग्रुप आहे याला म्हणायचं इथाईल. आता याच्यामध्ये पहा कसं होणार आहे, CH3 CH2 CH2 आणि H. ओके. हा समजा मी काढून टाकला, याला म्हणायचं प्रोपाईल. ओके. आता हा प्रत्येक ठिकाणी हा प्रत्येक जो ग्रुप आहे हा आहे अल्काईल. असंच ब्युटाईल, खरी पेंटाईल, हेक्साईल असं येतं ते. ओके. आता पहा, हा जो काही प्रत्येक अल्काईल ग्रुप आहे या अल्काईल ग्रुपमधला हा हायड्रोजन अणू जो आहे, हा हायड्रोजन अणू बाहेर काढून टाकला जातो आणि त्याची जागा दुसरा विषम गट घेतो. ओके. समजा मी इथं OH लिहिलं. आता OH याचं नाव आहे अल्कोहोल, म्हणून याचं नाव काय झालं, मिथाईल अल्कोहोल. याचं नाव काय झालं, मिथाईल अल्कोहोल. आता या मिथाईल अल्कोहोलचे जे काही विशिष्ट रासायनिक गुणधर्म असणार आहेत ते वेगळे असणार आहेत. म्हणजेच हे जे काही संयुग तयार झालेला आहे या संयुगाला विशिष्ट गुणधर्म कोणामुळे प्राप्त झाले तर या विषम अणूमुळे. ओके. हा विषम अणू आहे. विषम अणू म्हणजे हेट्रो ॲटम. हेट्रो म्हणजे डिफरंट. ओके. हेट्रो म्हणजे कोणता, डिफरंट. आता या हेट्रो ॲटममुळं किंवा या विषम अणूमुळं किंवा या विषम अणुगटामुळं त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त झालेत. मग हा जो काही विषम अणू आहे किंवा हा विषम अणूंचा गट आहे यांना क्रियात्मक गट असं म्हटलं जातं बाळांनो. ओके. समजलेलं आहे. असे वेगवेगळे क्रियात्मक गट आहेत, ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात आलेलं आहे अल्काईल ग्रुप. पहा, आता आपण क्रियात्मक गटाकडे वळूयात. क्रियात्मक गट कोणकोणते आहेत आणि त्यांची नावं काय आहेत ते पण बघूयात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बेस्ड असणारी उदाहरणं लिहूयात. ओके. इथं लिहूयात आपण क्रियात्मक गट किंवा इथे लिहूयात विषम अणू. विषम अणू. ओके. इथे लिहूयात नाव. ओके. इथे लिहूयात नाव, इथं रचनासूत्र आणि इथं संक्षिप्त रचनासूत्र. कशा पद्धतीने आहे पहा. नाव पण एक वेगळा कॉलम आहे. एकच मिनटं. नाव हा दुसरा कॉलम आहे आणि नंतर मग रचनासूत्र आणि संक्षिप्त रचनासूत्र. ओके. इथे लिहूयात नाव,
क्रियात्मक गट. रचनासूत्र आणि या ठिकाणी लिहूयात संक्षिप्त म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, अशा पद्धतीनं. आता सगळ्यात पहिल्यांदा जो विषम अणू आहे, ओके, हेटेरोॲटम जो आहे हा आहे हॅलोजन. ओके, काय आहे? हॅलोजन. आता याच्यामध्ये आपण नावं लिहूयात. हॅलोजन कोणते कोणते असतात? तर हॅलोजन 3 असतात. आपल्याला माहिती आहे हॅलोजन फॅमिली 17व्या ग्रुपमधली फॅमिली. एक म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. सो आपण असं लिहूयात. लिहिताना थोडंसं मी इकडे घेते हे एक्स. आता इथं काय येणार आहे? ClBr आणि किंवा इथं लिहूयात हॅलोजन फॅमिली RX. ओके, इथं आता एक्स म्हणजेच डॅश एक्स लिहिले म्हणजेच तिथं डॅश लिहिला आहे म्हणजे जो हा बंध लिहिलेला आहे किंवा डॅश केलेला आहे याचाच अर्थ याच्या पुढे काय जोडायचा आहे? अल्काइल ग्रुप जोडायचा आहे. सो इथं आपण लिहूयात ClBr आणि I. ओके, आणि याचं संक्षिप्त रचनासूत्र देखील सेम आहे. सो मी असंच लिहीन इथं Cl मायनस Br मायनस आणि I मायनस. ओके, नाव आता जे दुसरं आहे ते आहे ऑक्सिजन. जो दुसरा विषम अणू आहे हा आहे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन बरोबर बंध करून खूप सारे क्रियात्मक गट कार्बन तयार करतो. त्यातला जो पहिला आहे हा आहे अल्कोहोल. कोणता आहे? अल्कोहोल. ओके, अल्कोहोल आपण कसं लिहितो? तर OH. O आणि H. ओके, इथं काय लिहिणार आहे आपण? तर अल्काइल ग्रुप. जिथं डॅश दिले इकडं, ओके, तिथं अल्काइल ग्रुप लिहिणार आहे आणि लिहिताना हा कसं लिहितात? तर OH लिहितात. याचं नाव आहे अल्कोहोल. दुसरा आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड. ओके, तो लिहिताना पहा कसं लिहितात? कार्बन डबल बॉन्ड H. ओके, इथं एक झाला, इथं 2 आणि इथं 1. इथं डॅश आहे म्हणजे इथं काय जॉईन होणार आहे? डाव्या हाताला अल्काइल ग्रुप. आणि हा लिहिताना कसं लिहितात? संक्षिप्त रूप कसं लिहितात? CHO. तिसरा आहे कीटोन. फक्त नावं लक्षात घ्या, नंतर प्रत्येकाचे एक्झाम्पल सांगेन. जो ऑक्सिजन बरोबर जॉईन होऊन, ओके, जेव्हा ऑक्सिजन हा विषम अणू असतो तेव्हा कोणकोणते क्रियात्मक गट तयार होतात हे आधी समजून घ्या. हॅलोजन बरोबर हे सांगितलं मी तुम्हाला. पहिला आहे अल्कोहोल, दुसरा आहे अल्डिहाइड, तिसरा आहे कीटोन. कीटोन कसा लिहितात? C डबल बॉन्ड O R C डबल बॉन्ड O R असा लिहितात. ओके, सो आपण असं लिहूया तिथं R C डबल बॉन्ड O R अशा पद्धतीनं. ओके, सो हा लिहिताना कसं लिहितात? तर CO असा लिहितात. ओके, इकडं अल्काइल ग्रुप, इकडं दुसरा अल्काइल ग्रुप. त्याच्यानंतर कीटोन नंतर जो आहे हा अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप. ओके, तो आहे R C डबल बॉन्ड OH. ओके, आणि हा लिहिताना कसं लिहितात? COOH. संक्षिप्त जे रूप आहे ते लिहिताना कसं लिहितात? COO आणि H. त्याच्यानंतर जो आहे हा आहे इथर. आता इथर कसा लिहितात? तर ROR. सो कसं लिहिणार आहे? ROR. ओके, आणि लिहिताना कसं लिहिणार हो इकडे? फक्त तर ओच लिहिणार. आता पहा इस्टर. ही सगळी क्रियात्मक गटांची नावं आहेत. काय चाललंय हे लक्षात येत नसेल, जेव्हा आपण उदाहरणं पाहणार आहे तेव्हा लक्षात येईल. R C डबल बॉन्ड OR म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड जो ग्रुप आहे त्याच्या ऐवजी इथं काय घ्यायचं आहे? इथं R C डबल बॉन्ड OH आहे. इथं काय आहे? R C डबल बॉन्ड OR आहे. ओके, आणि हा लिहिताना कसा लिहितात? तर COO. ओके, अशा पद्धतीनं. आणि जो R आहे ते दोन्ही ठिकाणी आपण काय लिहिणार आहे? अल्काइल ग्रुप लिहिणार आहे. आता पहा, हे झाले सगळे ऑक्सिजन बरोबर असणारे. आता जो तिसरा विषम अणू आहे तो आहे नायट्रोजन. तिसरा कोणता आहे? तर नायट्रोजन.
नायट्रोजन बरोबर अमीन तयार करतो. क्रियात्मक गट कोणता असतो? अमीन. ओके, क्रियात्मक गटाचं नाव काय आहे? अमीन. तो कसा आहे पहा, RNH2. प्रत्येकाची पहा, रसायनशास्त्रामध्ये काय असतं की प्रत्येकाची संयुजा पूर्ण झाली पाहिजे. या ठिकाणी नायट्रोजनची संयुजा किती असते? 3 असते. ती पूर्ण होते का? होते. या बाजूला काय येणार आहे? अल्काइल ग्रुप. आणि लिहिताना हा कसा लिहिता तो? NH2. अशा पद्धतीनं हे सगळे क्रियात्मक गट आहे. काय काय आहे पहा, यांना काय म्हटलं जातं? क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. पहा, क्रियात्मक गट म्हणजे काय? विषम अणू किंवा विषम अणूंचा असा गट आहे की ज्यामुळं एखाद्या तयार झालेल्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. आपण व्याख्या लिहूयात. ओके, सो इथे लिहूयात, क्रियात्मक गट म्हणजे विषम अणू किंवा विषम अणूंचा असा गट आहे ज्यामुळे तयार झालेल्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. अशा गटाला काय म्हटलं जातं? क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. आता पहा, पहिलं जे उदाहरण आहे, हां, जसं की मी तुम्हाला सांगितलं, काय करायचं आपल्याला? अल्काइल ग्रुप, आणि त्या ठिकाणी दुसरा विषम अणू जोडला की काय होणार आहे? विशिष्ट गुणधर्म प्राप्त होणार आहे. उदाहरणार्थ मी मिथेन लिहिला. आता मिथेनच्या ऐवजी याची मी फोड केली, CH3 आणि H लिहिला, आणि हा H समजा मी पहिलं काय आहे? क्लोरीन आहे, तो क्लोरीन घेतला, तर नाव काय होणार आहे याचं? क्लोरोमिथेन किंवा मिथाइल क्लोराइड. ओके, याचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला? अल्काइल सांगितलं. पण कोणता ग्रुप आहे हा अल्काइल मधला? मिथाइल आहे, आणि हा क्लोरीन. मग मिथाइल क्लोरीन म्हणायचं का? नाही म्हणायचं. म्हणताना काय म्हणायचं? मिथाइल क्लोराइड. सो याचं नाव आहे मिथाइल क्लोराइड, किंवा यालाच काय म्हणायचं? क्लोरोमिथेन. क्लोरो, आणि हा इथेन आहे, अल्केन आहे ना, सो याला काय म्हणायचं? क्लोरोमिथेन. सेम तुम्ही काय करू शकता? तो जो विषम अणूंचा ग्रुप आहे तो बदलू शकता, अलीकडचा अल्काइल ग्रुप बदलू शकता, आणि दुसरं नाव करू शकता. कसं होईल पहा, आता डिरेक्टली मी उदाहरण देते. CH3 CH2 Br. ओके, हा कोणता अल्काइल ग्रुप आहे? मग अशी मी दाखवलेला आहे, इथाइल आहे, आणि हा कोणता आहे? ब्रोमीन आहे. सो काय झालं? इथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन. ओके, काय येणार आहे याचं नाव? ब्रोमो इथाइल ब्रोमाइड, इथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन, असं प्रत्येकाचं आपण करू शकतो. पहा, दुसरा कोणता आहे? अल्कोहोल. जसं की मी मगाशी सांगितलं, CH3OH घेतला, नाव काय झालं याचं? मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल. ओके, सेकंड कोणता आहे? अल्डिहाइड ग्रुप आहे. हा जो आहे अख्खा तो उचलणार आहे मी इथं, आणि इथं अल्काइल ग्रुप R जोडणारे ठिकाणी, या ठिकाणी मी काय होणार आहे? मग CH3 C डबल बॉन्ड OH. याचं नाव काय आहे? हो, ॲसिटिक ॲसिड, किंवा यालाच काय म्हटलं जातं? इथॅनॉइक ॲसिड. इथॅनॉइक ॲसिड. ओके, अशा पद्धतीनं प्रत्येकाची उदाहरणं येतात. पहा आता पुढं COH आहे, CH3 C डबल, सॉरी, इथॅनॉइक ॲसिड झालं आहे, C डबल बॉन्ड OH. हे काय झालं? ॲसिटाल्डिहाइड. ओके, हे काय झालं? अल्डिहाइड. त्याचं नाव आहे ॲसिटाल्डिहाइड. ओके, पहा, त्याच्यानंतर कोणता आहे? इथर आहे. इथर ROR आहे. मग इथं काय येणार आहे? CH3OCH3. ओके, अशा पद्धतीनं दोन अल्काइल ग्रुप, इकडं R इकडं R', किंवा या ठिकाणी CH3O CH3 CH2 CH3 असं पण लिहू शकतो आपण. अशा पद्धतीने वेगवेगळे, किंवा शेवटी CH3 NH2 मिथाइल अमाइन. ओके, या पद्धतीनं
असे हे जे काही आहे हे काय होतात, त्या क्रियात्मक गटामुळे त्या पर्टिक्युलर संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात आणि यालाच काय म्हटलं जातं, क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला फक्त क्रियात्मक गट म्हणजे काय समजलं असेल. जेव्हा आपण नंबर ऑफ एक्झाम्पल बघणार आहोत, आणखी उदाहरणं बघणार आहे, तेव्हा हा कॉन्सेप्ट तुम्हाला आणखी छान क्लिअर होईल. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबतोय. थँक्यू.